आता ही आम्हाला राजकीय करायची आहे का? तर जरूर करायची आहे. मराठी शाळांचे प्रश्न, मराठी भाषेचे प्रश्न हे राजकीय प्रतलावरती यायलाच हवेत. राजकीय पक्षांनी त्याच्याबद्दल भूमिका घेतलीच पाहिजे. अगदी आम्ही मराठी प्रेमी पालक संमेलन नावाचे संमेलन आयोजित करतो. त्या संमेलनामध्ये आमचं एक सत्र असतं की जिथे आम्ही मराठी शाळा याच्यावरती राजकीय पक्षांच्या काय भूमिका आहे ती त्यांनी तिथे येणाऱ्या पालकांसमोर, सर्वसामान्य मराठी माणसांसमोर जाहीरपणे मांडाव्यात आणि लोकांनाही त्यांना प्रश्न विचारण्याची संधी मिळावी म्हणून ते आम्ही सत्र घेतो. महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, म्हणजे तुम्ही राजकीय पक्षांना, सर्वच राजकीय पक्षांना भेटला असं तुमचं म्हणणं आहे. तुम्ही त्याच्यामध्ये भाजपचा उल्लेख केला नाही, तुम्ही त्याच्यामध्ये शिंदे सेनेचा उल्लेख केला नाही, तुम्ही त्याच्यामध्ये अजित पवारांचा उल्लेख केला. म्हणजे सर्व राजकीय पक्षांना तुम्ही भेटला नाहीत. हे आहे पण मग हा मुद्दा तुम्हाला राजकीय करायचा आहे का? किंवा मुंबई महानगरपालिकेच्या अगदी तोंडावर झालेलं आहे. 14 तारखेला तुमची परिषद होते, 15 तारखेला आचारसंहिता लागू होते, 18 तारखेला तुम्ही आंदोलन करता. हे सगळं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर होत आहे. तुम्हाला हा मुद्दा, आणि तुम्ही राजकीय पक्षांना भेटलात, त्यांना तुम्ही सांगितलं, निवेदनं दिलीत की हा मुद्दा तुम्ही तुमच्या अजेंड्यामध्ये घ्या, जे काय जाहीरनामा असेल त्याच्यामध्ये घ्या. हा तुम्हाला सगळा मुद्दा राजकीय करायचा आहे. हा, आता तू जसं म्हणाला की फक्त तुम्ही भाजप, एकनाथ शिंदे जे आहेत ते पक्ष सोडून तुम्ही सगळ्यांना भेटता. तेच मी तुम्हाला सांगतो. पण 18 तारखेच्या मोर्चासाठी आम्ही एकनाथ शिंदेना सुद्धा पत्र पाठवलं होतं. त्यांच्या पक्षालाही आम्ही आवाहन केलं होतं. दुसरं, अजित पवारांचा जो पक्ष आहे, सुनील तटकरे साहेबांनाही आम्ही पत्र पाठवलं होतं. फक्त आम्ही भाजपला बोलावलेलं, म्हणजे भाजपला आम्ही पत्र पाठवलं नाही. कारण मुळात भाजप संघाची जी विचारधारा आहे ती आम्हाला मान्य नाहीये. कारण मराठी शाळा, मराठी भाषा याच्याशी भाजप संघाचं काहीही देणं घेणं नाहीये. मुळात भाजप किंवा त्यांचे जे मातृपक्ष, म्हणजे मातृसंघटना किंवा जो आधीचा जनसंघ, संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये सगळ्यात शेवटी जे कोणी सामील झाले होते तर ती संघाची लोक झाली होती. आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ ज्यावेळेस झाले, म्हणजे आंदोलन झालं, महाराष्ट्र मिळाला, त्याच्यातून सगळ्यात पहिले बाजूला कोण झाले असतील तर ही संघाची लोक. त्यामुळे संघाचा आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, महाराष्ट्राच्या म्हणजे मराठी भाषेचा काहीही संबंध नाही. ही पहिली गोष्ट. आणि ही आयडिया आम्हाला अगदी क्लिअर आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या मराठी भाषे संदर्भातल्या कुठल्याही प्रश्नावरती आम्ही संघ भाजपला कधीही म्हणजे आम्ही जोडून घेऊ शकत नाही. एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या पक्षाला आम्ही आमंत्रित केलं होतं मोर्चासाठी, कदाचित ते सत्तेत असल्यामुळे आले नाहीत. आता तुमचं जो म्हणणं आहे की याला तुम्हाला राजकीय करायचं आहे का? मुळात भाषेची चळवळ ही राजकीय चळवळ असते, हे अगदी आम्हाला त्याची स्पष्टता आहे. पण राजकीय चळवळ असते म्हणजे ती राजकीय पक्षांची चळवळ असते का? तर त्या दोन्हीमध्ये भेद आहे. बरोबर. आता ही आम्हाला राजकीय करायची आहे का? तर जरूर करायची आहे. मराठी शाळांचे प्रश्न, मराठी भाषेचे प्रश्न हे राजकीय प्रतलावरती यायलाच हवेत. राजकीय पक्षांनी त्याच्याबद्दल भूमिका घेतलीच पाहिजे. अगदी आम्ही मराठी प्रेमी पालक संमेलन नावाचे संमेलन आयोजित करतो. त्या संमेलनामध्ये आमचं एक सत्र असतं की जिथे आम्ही मराठी शाळा याच्यावरती राजकीय पक्षांच्या काय भूमिका आहेत ती त्यांनी तिथे येणाऱ्या पालकांसमोर, सर्वसामान्य मराठी माणसांसमोर जाहीरपणे मांडाव्यात आणि लोकांनाही त्यांना प्रश्न विचारण्याची संधी मिळावी म्हणून ते आम्ही सत्र घेतो. त्यामुळे मराठी भाषेचे प्रश्न, मराठी शाळेचे प्रश्न हे राजकीय प्रतलावरती आणणं हे आम्ही आमचं कामच मानतो. आणि त्या पद्धतीने आता मुंबई महापालिकेच्या निवडणुका येत आहेत, म्हणजे गेले 6 महिने आम्ही हा प्रश्न लावून धरलेला आहे. 14 तारखेची जी परिषद झाली त्या परिषदेमध्ये सुद्धा, म्हणजे त्या परिषदेच्या आधी ज्यावेळेस आम्ही राजसाहेबांना भेटलो होतो त्यावेळेसही त्यांना आम्ही सांगितलं होतं की साहेब, निवडणुकीच्या तुमच्या पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये मराठी शाळा हा मुद्दा तुम्ही घेतला पाहिजे. आणि आम्हाला आवडेल सांगायला की राजसाहेबांनी त्या बैठकीमध्ये अगदी मोकळेपणाने सांगितलं की आमची सत्ता आल्यास मराठी शाळा अधिकाधिक त्यांचं चांगलं, म्हणजे त्याचं सशक्तीकरण करण्याचा माझ्या पक्षाच्या वतीने किंवा आमच्या सत्तेच्या वतीने आम्ही जरूर प्रयत्न करू. तशा पद्धतीची आम्ही माध्यमांमध्ये माहिती सुद्धा दिलेली आहे. त्यामुळे मराठी शाळांचे प्रश्न राजकीय पक्षांच्या अजेंड्यावरती येणं हे अतिशय आवश्यक आहे. कारण शेवटी हे प्रश्न सोडवणारी जी काही यंत्रणा आहे ती राजकीय पक्षांच्याच माध्यमातून जाते. म्हणजे प्रशासन आणि राजकीय पक्ष
ह्या दोघांनी जर नीटपणे ह्याचा विचार केला तर आज जे मराठी शाळांचे प्रश्न आपल्याला बिकट झालेले दिसत आहेत ते सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या महिनाभरामध्ये हा प्रश्न अधिकाधिक राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये यावा यासाठी बैठका घेणं, त्यांच्यासोबत काम करणं, लोकांमध्ये जाऊन हा प्रश्न मांडणं, हे काम आम्हाला करावंच लागणार आहे.